दंडवत दृष्टांत निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण 17 क्रमांकाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत। दृष्टांत आहे काक सुकराचा। काक म्हणजे कावळा आणि सुकर म्हणजे डुक्कर। या दोन जे काही वेगवेगळे आहेत, म्हणजे एक पक्षी आहे आणि एक प्राणी आहे, म्हणजे यामध्ये जरी फरक असला, त्यांच्या कर्मफळात जरी फरक असला तरी देखील त्यांच्या क्रियेमध्ये मात्र फरक नाही। दोघांच्या ज्या क्रिया आहेत त्या सारख्याच आहेत। आणि म्हणून एका दृष्टांतामध्ये म्हणजे कदाचित कावळ्याचा एक दृष्टांत वेगळा झाला असता आणि सुकराचा म्हणजे डुकराचा दृष्टांत वेगळा करता आला असता, परंतु स्वामींनी दोनही, एक पक्षी आहे एक प्राणी आहे, दोघांनाही एकाच दृष्टांतामध्ये घेतलेला आहे। कारण की दोघांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कशा आहेत, समान आहेत। आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की हो का साजात्य विषयाधिकांचे म्हणितले केल्या काही गोमटे आती। म्हणजे आधीच्या दृष्टांतामध्ये बांधीकाराचा दृष्टांत आपण बघितला, त्यामध्ये सांगितलं की जीव जीवा साजात्य आहेत आणि म्हणून जीव जीवाचे म्हणितले करतात। जे जीवाने सांगितलं एका जीवाने ते दुसरा जीव लगेच ऐकतो, परंतु देवाने जर का सांगितलं तर देवाचं लगेच ऐकणार नाही। देवतेने जरी का सांगितलं तरी देवतेचं देखील तो जीव ऐकत नाही। पण जीवाने जर का जीवाला काही सांगितलं तर तो जीव लगेच ऐकत असतो। आता आपण त्यामध्ये हेही बघितलं की परमेश्वराचे विधिविधान तर जीव करत नाही, पण देवतेने जे काही विधिविधान सांगितलेले असतील तेही तो व्यवस्थितपणे करत नाही। आणि म्हणून इथे आपण तो एक विशेषता बघितली की परमेश्वर सकळाही वैजात्य, म्हणजे परमेश्वर जे आहेत ते प्रपंचाही वेगळे आहेत, देवतेच्याही वेगळे आहेत, जीवाच्याही वेगळे आहेत। एकदम वेगळे असल्यामुळेच त्या ठिकाणी परमेश्वराचं जे काही विशेषता आहे त्या सगळ्याच तिन्ही पदार्थांना ते लक्षात येत नाही। प्रपंच तर जडच आहे आणि देवता ज्या आहेत ते त्यांच्याच आनंदामध्ये त्रिगुणात्मक जो आनंद आहे त्यांचा, त्याच्यामध्येच त्या देवता आहेत। आणि जीव जो आहे त्या जीवाला तयार करावं लागतं, घडवावं लागतं आणि त्यानंतर योग्य वगैरे करून आणि मग त्याला कुठेतरी परमेश्वराबद्दल माहिती कळेल, परमेश्वराचं तो आचरण करेल हा भाग वेगळा आहे। आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी माहिती आहेत, परंतु त्या आपण आचरणामध्ये आणत नाही, ते करत नाही आपण। आपल्याला माहिती आहे फक्त, जसं आहे की खूप लोकांना माहिती आहे गरम पाणी पिणं चांगलं असतं, माहिती सगळ्यांना आहे, पण असं कोणी त्याच्या आचरणामध्ये बहुतांशी लोक नसतात। तेलकट खाणं चांगलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा ते आचरण मात्र आपण ते करत नाही। अशा परमेश्वरदायक देखील अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे, स्मरण करावं। निरूपणाला आलं तर मग अन्य वार्ता करू नये, बडबड करू नये, सगळ्यांना माहिती आहे, परंतु तरी देखील आपली थोडीशी बडबड होतेच। म्हणजे सर्वांना माहितीच असतं बहुतांशी, आणि तरी देखील आपण त्याचं आचरण करत नाही। खास करून परमेश्वराच्या बाबतीत असेल तर आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असतो है ना। तरुणपणामध्ये जर का कोणी देवधर्म करत असेल तर त्यांना सांगितलं जातं की देवधर्म हा काही तरुणपणात करायचा विषय नाही, हा म्हातारपणी करायचा, जेव्हा काही कामं नसतील, कोणी आपल्याला विचारणार नाही, त्यावेळेला देवधर्म करायचा, असं डोक्यात बसवलेलं आहे। आणि म्हणून कोणाच्या घरी जर का तरुण व्यक्ती काही देवधर्म करायला लागले की ते लोक घाबरतात, त्यांना वाटतं हे दीक्षाच वगैरे होऊन जाईल का। म्हणजे आधीपासूनच आपल्याला देवापासून थोडं लांब ठेवलं जातं आणि मग कधी सुखदुःख आलं की मग देवाच्या जवळ जायचं। परंतु देवाने सांगितलेलं जर का आचरण आपण आधीपासून जर का करत असू तर मग आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे काही मानसिक बळ आहे
ते सहजपणे परमेश्वराच्या त्या क्रियेतनं आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून जे परमेश्वराचं विधी आचरण करतात त्यांना दुःख येत नाही अशातला भाग नाही, पण त्यांना त्याचा उपाय माहिती असतो. जर का पाऊस आला आणि तुमच्याकडे छत्री नसेल तर तुम्हाला थोडंसं समस्या निर्माण होऊन जाईल. परंतु पाऊस आला आणि तुमच्याकडे छत्री असेल तर तुम्ही म्हणाल काय हरकत नाही, आपल्याकडे छत्री आहे. जे पावसाचं येणं हे आहेच, परंतु छत्री असणं हे तुमच्यासाठी सुखदायक आहे. बरं झालं छत्री घेतली आपण. तसं परमेश्वराचं ज्ञान नसताना दुःख येणं आणि परमेश्वराचं ज्ञान असताना आपल्यावर संकट येणं, या दोन्हीमध्ये फरक पडतो. अज्ञान असू आपण, ज्ञान नसेल आपल्याकडे आणि संकट आलं तर तुम्ही घाबरून जाल, कुठे जायचं काय जायचं काही समजणार नाही. परंतु जर का तुमच्याकडे ज्ञान असेल आणि संकट आलं तर तुम्हाला त्याची उपाय माहिती असतं. तुम्ही आता काय काळजी करू नका, देव आपल्या सोबत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचं जे काही सहाय्य आहे ते आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या विधीतनं प्राप्त होत असतं. म्हणून हे सगळं ऐकून, आता मी एवढं सगळं काय बोललो, काल पण बोललो, आज पण बोललो, मग सगळे देवधर्माला लागतील का? ना जीव जीवा साजात्य, जीव जीवाचे म्हणितले करतात. म्हणजे एखाद्याने तुमच्यापैकी म्हटलं जरी की आता आपण देवदेव सुरू करूया, तर तुम्हालाच तुमच्या बाजूला बसलेले कोणीतरी म्हणतील आता कुठे देवदेव आपलं होणार आहे आता या वयामध्ये. कोणी म्हणतील आपल्याला थोडीच वेळ आहे देवधर्म करायला. मग आपल्याला वाटतं हे म्हणतात ते बरोबर आहे बरं का. खूप वेळा आपल्याला आपल्या सोबतच्या व्यक्तीचं पटत असतं आणि मग आपण त्यांचं ऐकत असतो. आणि म्हणून परमेश्वर सकळाही वैजात्य, परमेश्वराचं जीव ऐकत नाही पण जीव जीवाचं ऐकतो. तर साजात्य विषयांचे म्हणितल्या केल्या काही गोमटे याती. म्हणजे साजात्य जो आहे जीव, त्याचं जर का आपण ऐकतो नेहमीच, तर मग त्यांचं म्हणितले केल्या आपल्याला काही लाभ होईल का? आता असा प्रश्न आहे. परमेश्वराचं जर का विधी आचरण केलं तर लाभ होणारच आहे, पण आपण जे जीवाचं ऐकतो, जीव जीवाचं ऐकतो, मग त्याच्याने लाभ होत असेल काहीतरी ना. ते म्हणतात की त्यांचं जर का म्हणितले, म्हणजे त्यांनी जे म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे ते जर का आपण केलं तर त्याच्याने गोमट मिळणार नाही. शक्यता तुम्हाला त्याच्यातनं लाभ होणारच नाही, नुकसानच होईल. तुम्ही निरूपणाला निघाले आणि तुम्ही एकटेच जर का निघालात घरातनं तर सरळ तुम्ही मंदिरात येऊ शकता. परंतु तुम्ही जर का म्हटले का येता का निरूपणाला, ते म्हणतात थोडं 5 मिनिटं थांबा. मग ते 15 मिनिटं थांबतात, 20 मिनिटं तुम्ही उशिरा निरूपणाला येता, निरूपण सुरू झालेलं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती अशी सोबत घेतली की आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून व्यक्ती सोबत नको अशातला भाग नाही, सोबत असली पाहिजे, ते पण वेळेचं बंधन पाळणारी, त्यांनाही आवड असणारी वगैरे वगैरे सगळं. म्हणजे अशा प्रकारची धार्मिक व्यक्ती असेल तर तुमचं कधीही नुकसान होणार नाही. तुमच्यासोबत ज्ञानी व्यक्ती असेल तर तुमचं कधीही नुकसान होऊ शकत नाही. असं मी ते उदाहरण सांगतो. आपण आता मंदिरात येतो जातो, आता घाई झाली आपल्याला, पटकन मंदिरात जायचं वगैरे. आता आपण येता जाता पायाखाली काय मुंग्या वगैरे येतात हे बघतच नाही, आपण सरळ येतो जातो. आपण फार मुंग्यांचं मोक्षाला पाठवून देतो आपण. परंतु जर का तुमच्यासोबत कोणी साधू असतील वगैरे तर ते चालताना सांगतील खाली मुंग्या आहेत, इकडून चला. म्हणजे लगेच ते तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात, तुम्हाला हिंसेपासून वाचवतात. किंवा नपाळतेच्या बाजूने चाललेले आहेत तर तुम्हाला इकडून या, तिकडून नपाळता आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे ज्ञानी किंवा जाणकार व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. परंतु तुम्ही जर का अज्ञान किंवा अन्यथा ज्ञान, अज्ञान म्हणजे आत्यंतिक नेणीव, याला काहीच माहिती नाही, त्याला अज्ञान असं म्हटलं जातं. आणि अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीची माहिती असतं, जे आहे त्याला ते न म्हणता त्याला वेगळंच काहीतरी म्हणणं, त्याला अन्यथा ज्ञान. त्याला उदाहरण देतात की असं काळोखामध्ये जाड असा दोर जर का पडलेला आहे आणि आपल्याला वाटलं ते सापच आहे बरं का, म्हणून ते काठ्या बिट्या गोळ्या केल्या, लाईट लावली तर ते दोर होता. म्हणजे
दोराला दोर न म्हणता त्याला साप म्हणणं, किंवा सापाला साप न म्हणता त्याला दोर म्हणणं, त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात. देवतेला देवता न म्हणता परमेश्वर म्हणणं, किंवा परमेश्वरला परमेश्वर न म्हणता देवता म्हणणं, त्याच्यामध्ये विकल्प विपरीत असे हे दोष त्याच्यामध्ये येतात. म्हणजे हे अन्यथा आपल्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये निर्माण ज्या व्यक्तीकडनं केल्या जातं, अज्ञान ज्या व्यक्तीकडनं निर्माण होत असतं, त्या व्यक्तीच्या संपर्कात आपण राहिलो तर आपला कधीही लाभ होऊ शकत नाही, नुकसानच त्याच्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून इथे दृष्टांत सांगतात, जैसा काक सुकराचा, म्हणजे काक आणि सुकर एखाद्या वाईट व्यक्तीसोबत, अज्ञान व्यक्तीसोबत, अन्यथा ज्ञानी व्यक्तीसोबत राहणं म्हणजे त्याच्याकडे ज्ञान शोधण्यासारखं आहे. त्याच्याकडे ज्ञान भेटणार नाही, त्याच्याकडे तुम्हाला अज्ञानच भेटेल, चुकीचीच माहिती त्याच्यामधनं भेटणार आहे. आणि म्हणून आपल्याला नेहमी तुम्ही तुमच्या मुलांना, नातवांनाही सांगता की वाईट मुलांमध्ये खेळू नको, है ना. आपल्याला ही गोष्ट कळते, परंतु ती गोष्ट आपण आपल्यावर लावत नाही, की जर का आपण त्याला जसं सांगतोय तसं आपण देखील अज्ञान व्यक्तीसोबत राहू नये, अन्यथा ज्ञानी व्यक्तीसोबत राहू नये, हा नियम आपण पण पाळला पाहिजे. मुलांच्या बाबतीत ज्या गोष्टी कळतात आपल्याला, त्याच गोष्टी आपल्याला आपल्या बाबतीमध्ये बहुतांशी कळत नसतात. मुलांना सांगतो आपण अभ्यास करा, परंतु आपण कधी पंथाचा, धर्माचा अभ्यास करतो का? नाही करत. म्हणजे आपण त्या लोकांसोबतच राहत नसल्यामुळे आपल्याला कोणी अभ्यास करा वगैरे हे काही सांगतच नाही. तुम्हाला असं कोणतरी 2-3 लोक असे अभ्यासाचे भेटले तर तुम्हाला वाटेल आमचं तर काहीच अभ्यास नाही, आमचं पाठांतर नाही, म्हणजे आम्हालाही ते करावं लागणार. आणि त्यांच्यासोबत आपणही आपोआप करायला सुरू. मग तुम्ही तिथे वयाचं बंधन नाही, तुम्हाला पाठांतर होतं की नाही होतं, पण तुम्ही तिथे बरोबर ते ऐकणार आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास होईल, तुमचं ज्ञान वाढेल, माहिती वाढेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्या लोकांची संगत करावी लागेल. परंतु त्या वेगळे जर का चुकीचे लोक असतील तर ते काक शुक्राच्या दृष्टांताप्रमाणे आपली गत होऊ शकते. हा दृष्टांत स्वामींनी बाईसांना निरूपण केलेला आहे. मार्गी काक शुक्र दृष्टांतद्वारे इंद्रभटा शिक्षापन. इंद्रभटांच्या काही चुकीच्या क्रियेमुळे स्वामींनी त्यांना शिक्षापन केलेलं आहे, म्हणजे रागवलेले आहेत स्वामी. आणि स्वामी रागवल्यानंतर तिथे स्वामी काक शुक्राच्या दृष्टांताचा उल्लेख करतात आणि त्यावेळी बाईसा विचारतात स्वामींना, आणि त्यावर हा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. मग गोसाव्यांशी उद्याचा पूजावसरू झाला. स्वामींना सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. गोसावी अंगी टोपरे वेढिताती. आता बाहेर जायचं आहे, स्वामींना ग्रामांतर करायचं. ग्रामांतर म्हणजे या गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आहे. तर मग स्वामी अंगी टोपरे, अंगी म्हणजे सदरा, टोपरे म्हणजे श्री मुकुटामध्ये काहीतरी टोपी वगैरे घालणं, जेणेकरून ऊन लागू नये असं. आणि मग गोसावी अंगी टोपरे वेढिताती. मग पाठकी जाडी घेतली, काही मात्रा घेतली. स्वामी सोबत पाठक नावाचे सद्भक्त आहेत, त्यांनी जाडी म्हणजे सतरंजी जाड असं, आणि सोबत मात्रा म्हणजे स्वामींचं जे काही साहित्य वगैरे असेल तर तिथे काय दिलेलं आहे, काही मात्रा, म्हणजे सगळीच मात्रा त्यांनी घेतली. त्यांना जेवढं पेलवेल उचलता येईल तेवढं वजन किंवा तेवढं गाठोडं, पिशवी म्हणा, त्यांनी ते उचललेली आहे. आणि रात्री विचारू झाला होता. आदल्या दिवशी काय झालेलं, विचार झालेला होता की आपल्याला कुठे जायचं आहे, याचं निश्चिती झालेली होती. जे निवासया जावे, नेवाशाला जायचं आहे असं निश्चिती होऊन गेलेली होती. मग पाठक निवासयाची वाटा लागले, आणि रस्त्याने चालताना आता पाठक पुढे चालतायत, स्वामी बाईसा वगैरे मागे आहेत. आता स्वामींना जेव्हा चालायचं आहे तेव्हा स्वामींना बाईसांच्याही वयाचा विचार करावा लागतो. बाईसा या वयस्कर आहेत, तर त्यांची चालण्याची जी काही वेग आहे त्या हिशोबाने स्वामींना त्यांचंही अंतर ठेवावं लागतं आणि तसं चालावं लागतं. पाठक जे आहेत
ते साहित्य त्यांच्याकडे सोबत आहेत. मग जेवढं त्यांच्याकडनं आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा पहिल्या 1 तासामध्ये आपण कमीत कमी 5 किलोमीटर चालू शकतो, पहिल्या 1 तासात. नंतरच्या पुढच्या तासांमध्ये आपला चालण्याचा वेग कमी होत जातो. तर मग पाठक जे ते पुढे निघाले, त्यांना माहिती आता नेवाशाला जायचं आहे, स्वामींनी सांगितलंय, म्हणून ते नेवाशाच्या रस्त्याला लागलेले आहेत. आणि आमचे जे स्वामी आहेत, गोसावी कानड भालुगावाची या वाटा बीजे केले, तिथे पुढे कानड भालुगाव हे थोडस वेगळ्या दिशेला गाव आहे. नेवासा हे वेगळ्या दिशेला गाव आहे आणि ते नेवाशाच्या रस्त्याने लागलेत आणि स्वामी कानड भालुगावच्या रस्त्याने स्वामी पुढे चाललेले आहेत. तेव्हा बाईसी म्हणितले, तेव्हा बाईसा स्वामींना म्हणतात की हा बाबा, हा पाठा या वाटा कोणीकडे निघाला, हा इकडून कुठे निघाला बरं, आपल्याला तर इकडे जायचं आहे, स्वामी इकडे चाललेत आणि तो मात्र तिकडे आहे. स्वामी म्हणतात बाई याते देखोनी मग आपसियाची येईल. स्वामी काहीच बोलत नाही. स्वामी म्हणतात की तो आपल्या बघेल आणि तो बरोबर आपल्याकडे येईल. मग आता आवाज वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही. पाठकी मागिली वास पाहिली. आता पुढे चालणाऱ्यांनी काय करायचं असतं, थोडं मागे वळून वळून बघायचं असतं बरोबर चालले की नाही. आपली त्या दिवशी पदयात्रा चालू होती, पुढचे लोक बरोबर मागे बघायचे, सगळे येत आहेत का बरोबर, आपण पुढे पुढे चाललोय भरपूर, मागचे मागे पडले का, हे सगळं लक्ष द्यायचं असतं पुढच्यांनी. आणि जे मागे चालणारे लोक आहेत त्यांनी पुढच्यांकडे लक्ष द्यायचं असतं की त्यांच्या वेगाने चालण्याचा थोडा प्रयत्न करायचा. आणि पाठकांनी काय केलं, मागे वळून बघितलं, तेव्हा गोसाव्या ते तया वाटा जाता देखिले. त्यांनी बघितलं स्वामी तर त्या दिशेने चाललेले आहेत आणि मग गोसाव्यांकडे आले, स्वामींकडे ते आलेले आहेत. इंद्रोबा गोसाव्या ते बोळवीत येतात ती. आणि इंद्रभट जे आहेत त्यांची स्वामींची भेट झालेली आहे. आणि ती भेट अशी झालेली आहे की स्वामी आमचे डोमेग्रामला आलेले आहेत. डोमेग्रामहून स्वामी नेवर गावामध्ये न येता, डोमेग्रामच्या जवळच नेवर गाव आहे, तिथं न येता सुरेगावला आमचे स्वामी येतात. आणि सुरेगावला आल्यानंतर गंगेच्या मध्यभागी एक लिंग आहे, तिथे त्या खडकावर आमच्या स्वामींचं आसन झालं. मार्कंड जे आहेत स्वामींसोबत, बाईसांचे भासे, ते भिक्षेसाठी निघालेले आहेत. स्वामी म्हणतात मार्कंडा मौन्यसी भिक्षा करावी आणि हे आले ऐसे कवना पुढान संघावे. आता इंद्रभट त्या ठिकाणी राहतात, तर ते स्वामी म्हणतात मार्कंडांना मौन्यसी भिक्षा करावी, म्हणजे भिक्षेला गावात जाल तर गप राहायचं, बोलायचं नाही. आम्ही आलो आहोत हे कुणाला सांगायचं नाही. म्हणजे हे निश्चित आहे की कोणीतरी विचारणार आहेत आणि विचारणार आहेत. असं जसे मोठे बाबा आहेत त्यांच्यासोबत जे त्यांची शिष्य मंडळी आहे ते जर का आपल्याला दिसले तर आपण सहज बाबा आलेत का असं विचारणारच. तसं मार्कंडाला कोणीतरी विचारणार आहे हे स्वामींनी आधीच भाकीत एक प्रकारे केलेलं आहे. आणि त्याचं अनुपालन काय करायला सांगितलं की कुणालाही काही सांगायचं नाही की आम्ही आलो आहोत वगैरे असं सांगितलं. हो काजी मार्कंड भिक्षा करावया निघाले. मार्कंड भिक्षा करायला निघाले. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत ते आपण बघूया पुढे. तर इंद्रभट एकी घरी बैसले असती. इंद्रभट जे आहेत ते एका घरी बसलेले आहेत आणि हे काही मार्कंडा, त्यांनी मार्कंडांना बघितलं की ते भिक्षा मागतात. मार्कंड आले म्हणजे स्वामी आलेले आहेत म्हणून उठिले. आणि ते उठले त्या जागेवरून. तुम्ही आले ती तरी काही गोसावी बीजे केले असे. ते म्हणतात तुम्ही आलात म्हणजे स्वामी पण आलेले असतील, तर स्वामी पण आलेत का असं विचारलं. तेव्हा ते उगेची, तेव्हा ते उगेच, कारण स्वामींनी त्यांना काय सांगितलं, काय सांगितलं स्वामींनी, तुम्ही मौन सोडा. मार्कंडांना मौन सांगितलं, तुम्हाला सांगितलं नाही बरं का, मी प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं. तर असं आहे की मार्कंडांना स्वामींनी सांगितलं की मौन धरा. ते का धरा, कारण की ते बोलणार आहेत म्हणून, हे स्वामींना माहिती आहे. मौन का धरा, का सांगू नका, कारण की कोणतरी विचारणार आहे म्हणून मौन धरा. आणि मौन का धरायला सांगितलं, कारण हे बोलणारच आहेत. काही लोक जे असतात ते बोलतातच,
त्यांना किती शांत केलं तरी ते बोलतातच. आपण जर का म्हटलं ना सगळ्यांनी शांत राहा असं जर का म्हटलं तर मग जी व्यक्ती बोलण्याची सवय आहे ना ते पण म्हणतात हा सगळ्यांनी शांत राहा. आता सगळ्यांमध्ये ते पण आले, परंतु बोलण्याचा भाग असा असतो की माणसाची ती सवय तुटत नाही, माणूस बोलून बसतो. आणि म्हणून मार्कंडांना विशेष सूचना दिलेली होती की बोलायचं नाही. आणि तेव्हा ते उगेची इंद्रभट त्यांना म्हणतात बोला ना, अरे बोला, सांगा स्वामी आलेत का म्हणून. ना मज गोसावी मौन्य विहिले, असं बोलणाऱ्या माणसाचा समस्या असते. त्यांनी काय म्हटलं, मला स्वामींनी मौन सांगितलेलं आहे. आता मौन असलेला व्यक्ती बोलतो का? पण त्यांनी सांगितलं माझं मौन आहे, मला स्वामींनी मौन विहित केलेलं आहे, म्हणजे स्वामी पण आलेले आहेत असं त्याच्यामधनं आलेलं आहे. म्हणजे कधी कधी आम्ही आश्रमामध्ये न पाळता असतो ना आपलं नवरात्रीचं वगैरे, त्या दिवशी याच्यात स्मरण जास्त घडलं पाहिजे म्हणून मौन पकडायचं. मौन पकडायचं विधी नाहीये बरं का, परंतु आपण जर का बोलण्याची सवय असेल तर आपलं स्मरण कमी होतं, म्हणून स्मरण अधिक व्हावं म्हणून मौन धरायचं. म्हणजे कोणाशी बोलायचा संबंध येत नाही. पण मग ते कधी कधी असं व्हायचं की आम्हाला समजा नसेल माहिती यांचं मौन आहे, काय मग त्यांच्याशी बोललं तर ते बोलायचे नाही. काय झालं, ते पटकन बोलायचे माझं मौन आहे, म्हणजे ते बोलल्या जायचं त्यांच्याकडनं. म्हणजे कधी कधी आपल्याला लक्षात राहत नाही की आपलं मौन आहे का काय आहे वगैरे. आणि इथे पण त्यांना सांगितलं की मौन राहा, पण त्यांनी तोंडाने सांगून टाकलं, म्हणजे मौन भंगलं हा एक प्रकार झाला आणि स्वामींनी मौन विहिलं हे पण सांगितलं. म्हणजे पप्पांनी सांगितलं की पप्पा घरी नाही आहेत, म्हणजे हे असं सांगणं झालं की ते आतमध्येच आहेत असं ते सांगणं झालं की मज गोसावी मौन्य विहिले, मला स्वामींनी मौन धरायला सांगितलं. म्हणजे स्वामी पण सोबत आहेत, ते पण आलेले आहेत आणि ह्यांचं मौन भंगलं देखील. तेव्हा इंद्रभट जे आहेत ते हुशार आहेत, ते काय म्हणतात, हो का, बरं बरं मौन आहे का तुमचं, मग तुमचे मौन्य भंगले, आता भंगलं तुमचं मौन. देवाने जो विधी सांगितला तो काही तुम्ही पाळला नाही, भंग झाला. आता सांगा, आता सांगा बरं. स्वामींच्या एका आज्ञेचा तर तुम्ही भंग केलाच आणि दुसऱ्या पण आज्ञेचा भंग झालाच की स्वामी आले तसं सांगायचं नाही, तर ते सांगितल्यातच जमा झालं ते. आणि मग ते उगेची होते, पण नंतर ते काही बोलले नाही. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं चूक झाली बरं का, म्हणून आता काही बोलायचं नाही, ते बोललेच नाही इंद्रभट. आता इंद्रभट जे आहेत म्हणजे मार्कंड बोलले नाहीत, मग इंद्रभट काय म्हणतात मनामध्ये, मग पाठी पाठी जाओ, याला जाऊ द्या, हा भिक्षा घेऊन कुठे जाईल, स्वामींकडेच जाईल. आता याच्याशी बोलायचं नाही, याच्या मागे मागे पाठलाग करायचा याचा. आपस्याची गोसावी भेटती, सहज स्वामी आपल्याला भेटतील. मग मार्कंडाने भिक्षा केली आणि स्वामींजवळ आले, दृष्टपुता झोळी केली आणि झोळी दृष्टपूत करत नाही तर इंद्रभट तिथे येऊन पोहोचले. गोसाव्यांना स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागले, स्वामींजवळ बसले. गोसावी उगेच होते, शांत होते स्वामी. काही गा इंद्रिया, स्वामी त्यांना म्हणतात काय गा इंद्रिया. मार्कंडी सांगितले, मार्कंडाने सांगितलं वाटतं आम्ही आलो तिथे वगैरे. नाजी, मग ते म्हणतात नाही त्यांनी तर मला सांगितलंच नाही. मग त्यांनी सगळी घटनाक्रम सांगितलं की असं असं झालं आणि मग मी यांच्या मागे मागे आलो. स्वामी म्हणतात यांतू ते सांगितलेची होय किंगा, म्हणजे हे सांगितल्यातच जमा झालं एक प्रकारे. स्पष्ट सांगितलं नाही, पण जे सांगितलं त्याच्यातनं ते सांगितल्यासारखंच त्याच्यामधनं झालेलं आहे. आणि मग स्वामींचा पूजा अवसर वगैरे झालेला आहे. सुरेगावी मढी वस्ती स्वामींना झालेली आहे आणि दादरेवनी वरी बीजे केले, नावेक खेळू केला. मग त्या सुरेगावच्या मठात स्वामींना मुक्काम झालेला आहे. अशा प्रकारे इंद्रभट स्वामींना कालच भेटलेले आहेत. आता परत आपण जी लीळा घेतो त्या लीळेकडे आपण येऊया. आणि इंद्रभट जे आहेत ते स्वामींना, आता स्वामी पुढे तिथून निघालेले आहेत, सुरेगावहून नेवाशाकडे जायचं अशी निश्चिती झाली, पण स्वामी चालले कानड भालू गावाला. आणि इंद्रभट जे आहेत ते स्वामींना बोळवीत म्हणजे
काही अंतरपर्यंत सोडवण्यासाठी इंद्रभट्ट आलेले आहेत. आणि बाईसा म्हणतात, बाबा इंद्रा दुरी बोळवितू आला. इंद्रोबा गोसावी ते बोळवीत येताती, म्हणजे काही अंतरपर्यंत स्वामींना सोडवायला यायचं आहे, सोबत आहे स्वामींच्या. बाईसा म्हणतात की बाबा हे इंद्रभट खूप दूरपर्यंत आपल्याला सोडविण्यासाठी आलेले आहेत. आता रहावी जो ना, आता यांना थांबवा इथे, किती अंतरपर्यंत ते येतील, म्हणजे तेही घरी जायला मोकळे होतील आणि आपण आपल्या वाटेने जाता येईल आपल्याला. स्वामी म्हणतात येऊ काही, सांगतात येऊ द्या, काही थांबवायचं नाही. आता हेची भेटी की, आता हीच भेटी आहे त्यांची आणि आमची, आता परत आमची काही इच्छा नाही त्यांना भेट देण्याची. आणि इंद्रोबाई जाणितले, आता इंद्रभटांना हे बरोबर कळालं की स्वामी असं का म्हणत आहेत, कारण की त्यांच्याकडनं एक चुकी झालेली आहे आणि त्या चुकीमुळे स्वामी त्यांच्यावर उदास आहेत. आता गोसावी मजवरी उदास, इंद्रोबांनी ते जाणितलं की स्वामी माझ्यावर उदास आहेत म्हणून. गातीये कमळदेव साधाचे जावई आणि आपे दादोसांचा भाऊ, म्हणजे दादोस आणि साधायचा हे स्वामींच्या सन्निधानातले आहेत. याच्यामध्ये साधायचा जे आहेत या उत्तम आहेत, पुनःसंबंध ज्यांनी मागितलेला आहे स्वामींकडे, अशा उत्तम अधिकाराची व्यक्ती आहे. आणि दादोस मात्र अन्य भजनीय आहेत, परमेश्वराच्या सोबत राहतात परंतु भक्ती मात्र देवतेची करतात, परमेश्वराची करत नाहीत. आणि त्याच्यामुळे आता इथपर्यंत पण ठीक आहे, पण पुढच्या टप्प्यात काय झालं की साधाईसांचे जे जावई होते कमळदेव, चांगली व्यक्ती होती, यांच्याकडे दादोसांचे जे भाऊ आहेत आपय, त्यांनी भौरी गहाण ठेवलेली होती की बाबा ही भौरी घ्या आणि मला काही उसने पैसे द्या, असं म्हणून त्यांनी ते पैसे आपयांनी घेतले होते दादोसांच्या भाऊंनी. पुढच्या काळामध्ये काय झालं की कमळ नायक जे होते, कमळदेव जे होते, त्यांच्याकडनं ती भौरी हरवली. आता नंतर ते दुसरी भौरी घेऊन गेले की बाबा ती भौरी तर माझी हरवली माझ्याकडनं, त्या बदली तुम्ही दुसरी भौरी घ्या आणि माझे जे पैसे तुमच्याकडे ते मला द्या. तेव्हा आपय ते अडून बसले की नाही, मला माझीच भौरी पाहिजे जी मी तुम्हाला दिली होती. आता जी गोष्ट हरवलीच म्हणतात ती भेटणार आहे का परत, की जर का भेटणारच नाही तर तीच भौरी पाहिजे असं म्हणून कसं चालेल. आणि म्हणून ते अडून बसले. त्यावेळी ते म्हणाले की नाही बाबा माझ्याकडे हे नाहीये, मी हीच भौरी घेऊन तुम्हाला ते द्रव्य द्यावं लागेल. तर त्यांनी काय केलं, ते त्यांचे पैसे काही परत केले नाही कमळदेवांचे, म्हणजे एक प्रकारे त्यांना बुडवल्यात जमाय. आणि ते जे काही सगळं वाद भांडण होता ते राजकारणपूर म्हणजे त्या राजवाड्यापर्यंत ते पोचलं. आणि तिथे सांगतात की खाली एक लीळेतला दुसरा एक भाग आलेला आहे, तेही आपल्या कमळनायकापाशी भौरिया गहाण ठेविल्या होत्या, ते गात्या कमळनायकापासून भौरी पडली म्हणजे हरवली. भौरी घेऊन गेले आणि दाम नेदिती, म्हणजे ते दुसरी भौरी घेऊन गेले, पण त्यांनी दुसरी भौरी आहे म्हणून आपय जे होते दादोसांचे भाऊ, त्यांनी काही पैसे त्यांना परत केले नाहीत. आणि ते सगळं जो काही वाद होता तो जो राजापर्यंत तो गेलेला आहे किंवा पंचायत समितीपर्यंत ते सगळं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दादोस किंवा दादोस जे आहेत ते स्वतःच्या भावाची बाजू घेऊन भांडले आणि दादोसांची बाजू घेऊन इंद्रभट भांडले. आता स्वामींना ते आवडलं नाही. स्वामींनी पण त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या, पण त्यांनी ते लक्षात नाही घेतल्या. मुळामध्ये साधाईसा आणि त्यांचे जावई वगैरे हे चांगले व्यक्ती आहेत आणि दादोस म्हणा किंवा त्यांचे भाऊ आहेत, त्यांनी थोडंसं गोष्ट समजून घेतली पाहिजे होती. जी गोष्ट हरवली ती भेटणार नाही आहे, परंतु त्यांनी काय केलेलं आहे की ते भांडण पंचायत समितीपर्यंत नेऊन तिथे वादावाद सगळं झालं. आणि ह्याच्यामध्ये इंद्रभट दादोसांचा कैवार घेऊन भांडले कमळ नायकांसोबत. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वामी थोडेसे नाराज आहेत त्यांच्यावर. आणि मार्गी चालिता शिष्या पिले, आणि त्याच्यामुळे आमचे स्वामी उदास.
आणि उदास असल्यामुळे स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलेला आहे. चुकीच्या व्यक्तीची जर का आपण बाजू घेतली तर असं होत असतं. योग्य व्यक्तीची जर का तुम्ही बाजू घेतली तर तुम्हाला 100% त्रास होतो बरं का. कष्ट होतात, दुःख होतं, सगळं होतं. परंतु तुम्ही सरते शेवटी जेव्हा आपले डोळे बंद होणार कायमचे, त्यावेळी तुम्हाला एक समाधान असणार आहे की आपण चुकीच्या व्यक्तीची बाजू घेतली नाही, आपण कधी खोटं मांडलं नाही, खोट्याला आपण आधार दिला नाही, आपण सत्याच्या बाजूने राहिलो. हे मृत्यूच्या वेळेला समाधान असतं. त्याचं तुम्हाला इथे द्रव्य रूपाने काही भेटणार नाही, तुम्ही श्रीमंत होणार नाही, काही नाही होणार. परंतु मृत्यू समयी आपल्याला समाधान खूप गरजेचं असतं बरं का. आता जेव्हा केव्हा आपला मृत्यू येईल तेव्हा कळेल की त्या शेवटी काय पाहिजे असतं आपल्याला. आणि ज्या व्यक्तीने असत्याची बाजू घेतली त्या व्यक्तीला सरते शेवटी असंच वाटतं की आपलं आयुष्य त्याच्यामध्ये गेलंय, आपल्याला काय चांगली गती मिळेल की नाही मिळेल. सुरुवातीला त्याचा तो भाव नसतो, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र त्याच्यामध्ये तो विचार असतो. आणि म्हणून आपण कधीही चांगल्याच व्यक्तीची, सत्याचीच बाजू, त्या बाजूनेच आपण राहिलो पाहिजे. असं मी निरूपण करतो तर मला एक समाधान असतं की मी नेहमी वचनाच्या आधारानेच त्या गोष्टी मांडतो. मला वाटतात म्हणून ते मी मांडत नाही, किंवा कोणाला तरी बरं वाटेल म्हणून मी काही पण मांडत बसत नाही. जे परमेश्वराला बरं वाटेल, परमेश्वराला प्रसन्नता वाटेल असंच वाक्य आपण बोललं पाहिजे. मग मी बोललेलं कोणाला आवडो की नको आवडो याच्याशी मला काही घेणं नसतं, परंतु जे आपण बोलतोय ते परमेश्वराला आवडलं पाहिजे. एखाद्याची खोटी स्तुती केली ना तर तो माणूस खुश होतो लगेच, है ना. लोकांना प्रसन्न करणं काही सोपी गोष्ट आहे, त्यांची 2-4 स्तुती करायच्या बस त्यांना बरं वाटतं. परंतु त्याच्यामुळे परमेश्वर तिकडे नाराज होतात. परंतु आपण नेहमी सत्याच्याच बाजूने असलं तर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न असतात. आणि म्हणून स्वामी इंद्रभटांवर नाराज आहेत, उदास आहेत. आणि आडाची मानी सर्वज्ञ म्हणितले, तिथे आड लागला एक, त्या आडाच्या जवळ स्वामी त्यांना म्हणतात, मरमर इंद्रिया आपले बुद्धीसी मुक्तीची चाडा, जयाची जवळी करा त्याची का शुक्राची सारिका चेष्टा करा. म्हणजे इंद्रियांना म्हणतात मरमर इंद्रिया, म्हणजे हे जगणे नव्हे. वाईटाची, असत्याची बाजू घेऊन एखाद्या चांगल्या माणसाला दुखवणं हे मेल्यासारखंच आहे, हे जगणं नव्हे. आणि आपली बुद्धीसी, तुम्ही तुमच्या बुद्धीने मुक्तीची चाडा, मोक्षाच्या साठी म्हणा वगैरे, परमेश्वराची जयाची जवळीक करा. म्हणजे परमेश्वराची जवळीक आपण काय करतो ना, आपलं जीवनामध्ये भलं झालं पाहिजे, मुक्तता आपल्याला या दुःखात न मिळाली पाहिजे, मोक्ष आपल्याला मिळाला पाहिजे, परमेश्वर प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. म्हणून एखादं चांगलं कार्य जेव्हा तुम्ही आरंभ करता त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारे वाईट क्रिया करायची नसते. तुम्ही जेव्हा एखादं धर्म कार्य करत असता त्यावेळेला तुम्हाला त्या धर्माच्या लोकांना दुखवायचं नसतं, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं. तुमचं अन्नदान आहे आणि तुम्ही सगळ्यांवर रागवताय तर तसं चालत नाही. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागणार. किंवा आपण आपल्या धर्मातल्या लोकांना उगाचच त्रास देत असू तर तसं होता कामा नये. आता समजा तुम्ही प्रवास करताय आणि प्रवासामध्ये तुमची एखाद्या व्यक्तीशी वाद सुरू आहेत, हे माझी जागा आहे, ती माझी जागा आहे, असे वाद सुरू आहेत. आणि तुम्हाला कळलं की हा माणूस उद्देशी आहे ज्याच्याशी आपण भांडतोय. मग आता तुम्ही भांडत राहणार की भांडत बंद करणार? विचार करून सांगा. मी आहे आता दुपारपर्यंत, काय करणार? बंद करणार. उलट आपण काय म्हणू, तुम्ही बसा, आता भांडण वेगळं सुरू होईल. मगाशी होतं की मलाच बसायचं, ते म्हणतात नाही मला बसायचं. जेव्हा तुम्हाला कळलं हा माणूस उपदेशी आहे, आता तुम्ही म्हणाल नाही तुम्ही बसा, ते म्हणतील नाही तुम्ही बसा. म्हणजे तू माझ्या धर्माचा आहे, देवाचा म्हटल्यानंतर लगेच आपले भाव बदलून जातात. म्हणजे देवाच्या माणसाशी, चांगल्या माणसाशी, चांगल्या विचारांशी कधी भांडत बसू नका. उगाच वेळ वाया घालू नका, त्याच्यातनं हाती पत्री आपल्याला पापच मिळणार आहे.
आणि अशा वेळेला सगळ्या धर्मकार्य करण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये आले, कशासाठी आले? घरी तुमचं सगळं व्यवस्थित आहे, तरी मंदिरात काय येतो आपण? इथे शांतता आहे, इथे विशेष वंदन केलं की आपल्यामध्ये बदल होतो, प्रपंचातले विचार इकडे राहत नाहीत, थोडं स्मरण केलं की आपल्यात बदल होतो, मन शांत होतं वगैरे. आणि मंदिरात येऊनच आपण भांडायला लागलो तर उलट काय झालं की आपण ज्या कार्यासाठी मनशांतीसाठी आपण आलो आणि इतरांची मनशांती आपण घालवली, तर याच्यामुळे परमेश्वर नाराज होत असतात. आणि म्हणून ज्या परमेश्वराची वाट तुम्ही धरलेली आहे त्याच परमेश्वराच्या लोकांना, साधकांना तुम्ही दुखवलं तर त्याच्यामुळे परमेश्वर नाराज होतात. आणि त्याचिया काग शुक्राचिया सारिका चेष्टा करा, म्हणजे त्या काग शुक्रासारखं तुम्ही करताय, चुकीच्या व्यक्तीची बाजू घेऊन तुम्ही काक शुक्रासारखं तुम्ही वागत आहात, असं स्वामी त्यांना म्हणतात. तयासी तो तत्रापि तो ब्राह्मण वरीथीचे दर्शन, ते जे होते कमळदेव त्यांना आमची दर्शन झालेलं आहे, म्हणजे परमेश्वराचा जो दर्शनीय आहे तो त्याला देखील खूप महत्व आहे बरं का. आपण म्हटलं की फक्त देवाचं दर्शन झालंय त्याला तेवढं काही महत्व नाही, तेवढं काही महत्व नाही, परंतु केवढं थोडस का होईना त्याला महत्व आहे, उगाच त्याला दर्शन दिलेलं नाही. महादेव राजा स्वामींच्या भेटीला 2 वेळा निघाला, 2 वेळा त्याला यायला मिळालं नाही. एकदा त्याचा हत्ती मेला म्हणून तो आला नाही, आणि एका वेळेला पाऊस पडला म्हणून तो आला नाही. तिसऱ्या वेळेला तो म्हणतो की आता राज्य गेलं तरी मी भेटीला जाणार, पण स्वामींनी त्यांना भेट दिली नाही, स्वामी तिथून पुढे निघून गेलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी एवढा मोठा राजा असून आणि स्वामी म्हणतात की एक दर्शन जर का त्याला झालं असतं तर एक राज्य त्यांनी पूर्ण सोडून दिलं असतं आमच्यासाठी, आणि येथीचा शिष्य म्हणून तो राहिला असता, अनुसरला असता. कोण बरं? राजा. एका राज्याचा राजा तो सगळं सोडून सगळं करणार होता. आपल्या नावे काय बरं? राजा कुठे आणि आपण कुठे, परंतु त्याग मात्र तो करणार होता. परंतु त्याला दर्शनाचं गोमट त्यांनी जोडलेलं नव्हतं, काही अडथळे होते. ते अडथळे त्याचे असल्यामुळे स्वामींनी त्याला साधं दर्शन देखील दिलेलं नाही. सशाला मात्र दर्शन दिलं, पारध्यांना दर्शन दिलेलं आहे, राजाला मात्र स्वामींनी दर्शन दिलं नाही. म्हणजे परमेश्वराचं दर्शन त्यालाच होतं की जो व्यक्ती परमेश्वराच्या त्या अधिकाराशी जोडलेला असेल त्यालाच दर्शन होणार. म्हणजे असं होतं कधी कधी की जिथे निरूपण असतं तर लांबून लोक निरूपणाला येतात, पण जवळचे लोक म्हणतात आम्हाला जमलंच नाही बरं का, किंवा काही लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही, त्यांच्यापर्यंत ती खबरबात पोहोचली नाही. गावातले खडानखडा माहिती होऊन जाते, परंतु नेमकं निरूपणाचीच बातमी का नाही माहिती होत? कारण की तो अधिकार त्यांनी जोडलेला नसतो. त्यांना नंतर कळतं की आपल्याच गावात निरूपण झालं किंवा जवळच निरूपण झालं, हे नंतर कळतं. म्हणजे परमेश्वराच्या प्रत्येक धर्मकार्याशी जोडण्यासाठी, तिथे उपस्थित होण्यासाठी तुम्हाला काहीतरी जोडावं लागतं आधी. उगाच कोणी मंदिरात येत नाही, उगाच कोणी निरूपणाला येत नाही, उगाच कोणी देवपूजेला येत नाही. यासाठी सगळ्या गोष्टी जोडून ठेवाव्या लागत असतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात कमळदेव जे आहेत ते येथीचे दर्शन, आमचं दर्शन त्यांना झालेलं होतं. तयासी तुम्ही ऐसे बोला, आणि त्या व्यक्तीशी तुम्ही असं बोललात, वाईट बोललात त्यांच्याशी. मग बाईसी म्हणतले हा बाबा काग सुक्रू म्हणजे काही. आता बाईसांनी ते काक, तो दृष्टांत जो स्वामींनी त्या दृष्टांताचं नाव घेतलं म्हणा, काक शुक्राचिया सारिखिया, म्हणजे नेमकं काय बरं? त्यांच्यासारखं वागणं म्हणजे नेमकं कसं वागणं आहे हे बाईसांनी स्वामींना विचारलेलं आहे. आणि यावरी गोसावी काक शुक्राचा दृष्टांत निरोपिला, म्हणजे त्यांच्या क्रियेबद्दल स्वामींनी बाईसांना निरूपण केलेलं आहे. कावळा असे तो चांचू करून या मेद्या ऐसा सारी ऐसा सारी. कावळा जो आहे तो कावळा जे काही खात असतो, ग्रहण करत असतो, ते शक्यतो कशातलं? घाणीमधलंच. एखाद्या ठिकाणी घाण असेल वगैरे काही,
कचरा फेकलेला असेल त्याच्यामध्ये तिथे जाऊन तो बसतो, किंवा एखादा मांस असतं त्या ठिकाणी तो जाऊन बसतो आणि काय करतो की चांचू करुनी, कावळ्याची चोच असते ना, त्या चांचू करुनी तो काय करतो, अमेद्य ऐसा सारी ती घाण असते ती इकडून तिकडे करतो, तिकडून इकडे करतो, इकडे तिकडे इकडे तिकडे. म्हणजे गरम गरम खिचडी चमच्यानी कशी करतो आपण इकडे तिकडे, तशाच प्रकारे कावळ्याला काही हात वगैरे काही चमचे वगैरे नाही, त्याचं चमचा वगैरे सगळं ते चोचच आहे. ते चोचीनी तो काय करतो, घाण इकडे सारतो की आतमध्ये काहीतरी चांगलं खायला मिळेल. आता जे कचराच आहे, घाण आहे, त्याच्यामध्ये काही चांगलं भेटू शकतं का? त्याच्यामध्ये काही चांगलं नाही, म्हणूनच ते कचऱ्यात जमा झालं. आता तो कावळा त्या कचऱ्यामध्ये सुद्धा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो, याच्यामध्ये काहीतरी चांगलं मला खायला मिळणार आहे, परंतु त्याच्यामध्ये चांगलं मिळत नाही. ऐसा सारी तयांतु सार निवडी, सार म्हणजे चांगलं निवडण्याचा तो प्रयत्न करत असतो. तयांत कैचे सार, पण स्वामी म्हणतात त्याच्यामध्ये कसलं चांगला पदार्थ वगैरे काहीच नसणार, सगळे खराब झालेलेच पदार्थ त्याच्यामध्ये टाकलेले असतात. आणि जी घाण असते, जसं की एखादा नाला वगैरे आहे त्याच्यामध्ये काही शोधायला गेलं तर काही भेटेल का? नाही भेटणार त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जर का आपण काही शोधत बसलो तर आपला तर वेळ वाया जाईलच, पण आपले हातपाय पण दुर्गंधी युक्त होऊन जातील, खराब होऊन जाते. म्हणजे नुकसानच नुकसान त्याच्यामध्ये आहे. आणि तेथीचे सार तेही आमेद्याचे, की तेथीच सार म्हणजे तिथं जे काही मिळणार आहे ते सगळं आमेद्यच मिळणार आहे, खराबच मिळणार आहे, चांगलं काही मिळणार नाही. सुकरू असे, आता मग सुकर म्हणजे डुक्कर आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की तो बोडी अंत चोडी खोवी, बोडी म्हणजे तेच घाण, त्याच्यामध्ये तो चोडी म्हणजे त्याचं जे काही तोंड आहे, डुकराचं माहिती आहे कसं असतं, ते तोंड त्याच्यामध्ये तो टाकतो. बघा कधी निरीक्षण करून वगैरे, डुक्कर जो आहे तो घाणीमध्येच तोंड टाकून त्याच्यामध्ये तो शोधत असतो काही चांगलं मिळेल का खायला. परंतु स्वामी काय सांगतात, तयांत सार निवडी, त्यामध्ये तो चांगलं निवडायला बघतो त्या घाणीमध्ये. परंतु तयांत कैचे सार, त्याच्यामध्ये कुठे काय त्याला चांगलं खायला मिळणार आहे. तेथीचे सार तेही बोडीची, की तिथलं जे काही त्याला त्याच्या तोंडाला लागणार आहे ते सगळं घाणच घाण लागणार आहे, चांगलं लागणार नाही. आता तुम्ही जर का म्हटले की त्याच्यात आपण काहीतरी गुलाबजाम टाकला तर तो चांगला राहील का? म्हणजे तो चांगलाच गुलाबजाम आहे, पण तो घाणीत गेला तर तो कसा होतो, घाण होतो. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा ताजा पदार्थ असा बनवला, तव्यावरची चपाती काढून जर का नालीत टाकली तर ती चांगली राहते का? नाही, ती पण त्यांच्या त्या घाणीच्या संपर्कात आली की ती लगेच ती पण खराब होऊन जात असते, तिचा चांगलेपणा जो आहे त्या क्षणाला संपून जात असतो. तशा प्रकारे त्याला एखादी ताजी वस्तू जरी घाणीतली खायला मिळाली तरी त्यांचे जे सार म्हणजे चांगली वस्तू जी आहे ती सुद्धा गोडीची, म्हणजे ती सुद्धा खराबच होऊन जात असते, ती चांगली राहत नसते. तशा प्रकारे तेथीचे सार तेही बोडीची, की म्हणजे तिथलं जे कावळा निवडतो किंवा जे डुक्कर निवडतं किंवा घाण खाणारे जेवढे काही प्राणी पक्षी वगैरे काही असतील ते खराब पदार्थांमध्ये जे काही चांगलं निवडण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना त्याच्यातनं चांगलं भेटणं हे अशक्यच आहे, त्याच्यातनं ते खराबच त्यांना मिळत राहील. आणि म्हणून तिथे सांगतात याचा सिद्धांत, तैसे महात्मा विषय व्यवहारा माझी असून परमार्थ निवडी. महात्मा म्हणजे दादोस, हे जे आहेत विषय व्यवहारामध्ये आहेत आणि प्रपंचामध्ये आहेत, आणि परत त्यांना मोक्ष पण पाहिजे. प्रपंचात राहून तुम्हाला मोक्ष भेटणार नाही आणि मोक्ष साधनेमध्ये तुम्हाला प्रपंच भेटणार नाही, दोन्ही वाटा वेगळ्या आहेत. तुम्ही प्रपंचामध्ये एक विशिष्ट वर्गापर्यंत जे म्हणतात ना प्रपंचात परमार्थ करावा, ते करावा म्हणजे प्रपंचातला पूर्ण वेळ दोषातच जातो. त्याच्यामधून जर स्मरण वगैरे देवपूजा इत्यादी गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, परंतु तेवढ्या गोष्टी पुरेशा नाहीत बरं का. तुम्हाला जेवणाची भूक आहे,
आणि तुम्ही जर का फराळाचं खाल्लं तर चालेल का? तुम्हाला भूक लागलेली आहे दुपारची, आता तुम्हाला कोणी पोहे दिले तर चालेल का? आज तसंच होतं बरं का, परंतु देवाने तुमची व्यवस्था केली. तसं नाही, आज आपल्याला फराळच मिळणार होता, पण देवाला वाटलं असं कसं काय बरं. देवाने आपली भोजनाची व्यवस्था केली, म्हणजे भोजनाच्या वेळेला भोजनच पाहिजे. तिथे जर का फराळ दिला तर तुम्हाला पाणी प्यायला हे होईल, भुकेचा जो काही हे आहे तो त्रास जो आहे भुकेचा तो कमी होईल काही अंशी, पण तुम्हाला भाजी भाकर खाल्ल्याशिवाय तुमची भूक जाणार नाही. त्यावेळेला भाजी भाकरच पाहिजे. आणि नाश्त्याच्या वेळेला जेवण दिलं तर ते जेवण बरोबर जाणार नाही. तुमची नाश्त्याची भूक वेगळी असते, जेवणाची भूक वेगळी असते. भुकेपेक्षा पण मानसिकता, जर का डाळ भात कोणी नाश्त्याला दिला तर आपण खाऊ का? नाही, डाळ भात कोण खातं नाश्त्याला. आणि जेवणाला कोणी पोहे दिले तर तेही आपल्याकडनं तसे खाल्ले जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला तेच गोष्ट पाहिजे असणं महत्वाचं आहे. पण आपण जर का प्रपंचामध्ये जर का जो काही परमार्थ करतो तो परमार्थ आपला किती प्रभावी आहे यावर सगळं डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही म्हटले की आम्ही रोज घरी 3 तास स्मरण करतो, पण 3 तासाचा कालावधी तुम्ही फक्त मोजलेला आहे. गाठी घेऊन 3 तास बसलो, परंतु तुमचं लक्ष कुठे कुठे आहे तेवढ्या वेळामध्ये? कुठे आवाज आला तिकडे लक्ष गेलं, कोणी आलं गेलं तिकडे लक्ष गेलं, है ना. डोळे बंद आहेत आणि कोणातरी चालण्याचा आवाज आला की तुमच्या डोक्यात काय येतं? कोण आला असेल, कोण गेला असेल, कसला आवाज आला, काय पडलं असेल, कोण विकायला काय आलेलं आहे, काहीतरी आवाज येतो बाहेरून. म्हणजे आपलं लक्ष 3 तासामध्ये कितीतरी वेळा बाहेरच आहे. तुम्हाला वाटलं की आम्ही रोज स्मरण करतो, आणि म्हणून स्वामींनी विजनस्थळ सांगितलेलं आहे. विजनस्थळ म्हणजे तुम्हाला थोडं अंतर घरापासून लांब जावं लागेल, कुठेतरी एकांतामध्ये जाऊन तिथे स्मरण करावं लागेल. म्हणजे तुमच्या घरामध्ये कसले आवाज येत आहेत, काय कोण आलं कोण गेलं वगैरे हे जे विचार चालू राहतात ते तिथे नसणार आहे. घरामध्ये बसून केलं स्मरण किंवा काही ते होणार आहे, परंतु ते तेवढ्या पद्धतीचं होणार नाही. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की जसं तुमच्या घरातलं कोणीतरी 10वीला 12वीला असेल तर त्यांच्यासाठी आपण त्यांना कुठे बसवतो? अंगणात बसवतो का अभ्यासाला? त्यांच्यासाठी वेगळी एक रूम, त्याची परीक्षा आलेल्या आहेत. म्हणजे त्या घरामधनच त्याच घरामध्ये त्याला बसू द्या, घरातल्या वेगळ्या विभागात, इथे कोणी येत जात नाही, कोणाचा आवाज नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, अशा ठिकाणी त्याला आपण अभ्यासाला बसवतो. म्हणजे तरच त्याचा अभ्यास होईल. तो अंगणात बसला तर त्याचं लक्ष इकडे तिकडेच राहील, कोण आलं कोण गेलं वगैरे. तसंच घरामध्ये प्रपंचामध्ये जो परमार्थ करतो त्याच्यावर समाधानी राहू नका. तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर तुम्हाला मार्ग व्यवस्थेमध्ये यावं लागेल. 4-8 दिवसाने, म्हणजे वर्षाकाठी 3-4 वेळा तरी आपण मार्गामध्ये जाऊन 8-8 दिवस राहिलो पाहिजे. तिथलं सेवादास्य बघा, विधिविधान बघा, आणि मग तुम्ही घरी आल्यानंतर लक्षात घ्या. मग तुम्हाला स्वतःला कळेल की जसं मार्गात होतं तसं घरी होत नाही. एक व्यक्ती मी आता बघितले, त्यांना 2दा-3दा फोन केले, कुठे आहे तुम्ही? ते म्हणे मी मार्गात आहे. ते म्हणे आता काय आहे की आता घरचं सगळं आटोपलेलं आहे, मी जास्तीत जास्त वेळ मार्गातच असतो म्हणे. तिथे सेवादास्य घडतं आणि अभ्यासही सुरू आहे. दोन्ही गोष्टी होतात. घरीच उगाच बसण्यापेक्षा, म्हणजे इथे सुद्धा काही ना काही करायचंच आहे, त्याच्यापेक्षा आपण मार्गात जाऊन जर का काही आपलं वेळ उपयोगी लावला म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येईल. जसं सकाळी फिरायला जातात ना लोक, जातात ना काही लांब पण 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर चालतात. ते घरातल्या घरात चाललं तर चालत नाही का? कोणी म्हटलं मी घरातल्या घरातच चालेल, नाही, तेच त्याच्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागतं. शेती घरात करता येते का? नाही, त्याच्यासाठी बाहेरच पडावं लागतं. म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत की त्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं. तसं परमार्थासाठी तुम्हाला दिवसभरामध्ये, आता आपल्याकडे तर मंदिर आहे वगैरे, मठ आहेत, तर त्या ठिकाणी येऊन आपल्याला स्मरण, दिवसभरातलं काही स्मरण तुम्हाला इथे करावं लागेल. घरामध्ये ते तुमचं स्मरण होणार नाही. तुमचं सगळं लक्ष त्या घरामध्ये व्याप्त असतं. आणि म्हणून स्वामी जे आहेत
ते दादोसांबद्दल काय म्हणतात की महात्मा विषय व्यवहारा माझी असून परमार्थ निवडी, विषय व्यवहारामध्ये राहतो आणि परमार्थ म्हणजे परमेश्वर प्राप्त करण्याचा विचार तो करतो आहे, परंतु तयाचेनी तयासी गोमटे नाही, दादोसांना त्याच्यामुळे गोमट मिळणार नाही. उलट त्यांचं जे काही वागणं आहे, त्यांचे जे काही विचार आहेत ते कुठेतरी ओपट्याला कारणीभूत ठरत असतात. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर करतो आहोत, कुणाला तरी चार चौघांमध्ये एखाद्याला बोलून त्याचा अपमान करायचा, मग आपल्याला वाटतं बरोबर माझा धाक आहे किंवा माझे नियम आहेत किंवा मी चांगलंच केलं. उलट ओखटेची म्हणजे त्या ठिकाणी तामस वातावरण स्वतः तयार केलं, इतरांमध्ये पण ते दिलं, सगळ्यांना अस्वस्थ केलं, त्याच्यामुळे ओखट त्याच्यामध्ये लागलं, गोमट लागलं नाही. चांगल्या क्रिया चांगल्याच पद्धतीने कराव्या लागतात बरं का, ते खूप दमदाटीने वगैरे अशा करता येत नसतात, है ना. काही पदार्थ असे आहेत की ते नाजूक आहेत, ते बनवताना तुम्हाला हात कसा ठेवावा लागतो, हलका ठेवावा लागतो. पीठ मळताना हलका हात ठेवून नाही जाणार, परंतु काही पदार्थ असे ते बनवताना हात हलका ठेवावा लागतो आणि ते बरोबर तसं केलं तरच तो पदार्थ बनतो. तुम्ही थोडा पण त्याला थोडं ताकद लावली की तो पदार्थ लगेच खराब होऊन जाऊ शकतो. तशा पद्धतीने सात्विक क्रिया सात्विक पद्धतीने करायच्या. देवाच्या सगळ्या क्रिया या शांततेने सात्विकतेनेच जर का केल्या तर त्याच्यातनं आपल्याला गोमट साध्य होत असतं. वाईट पद्धतीने केल्या, वाईट विचारांनी केल्या, वाईट हेतूंनी जर का ते केल्या, वाईट व्यक्तीच्या संगतीने जर का त्या केल्या तर त्याच्यातनं परिणाम जे आहेत ते वाईटच आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून या दृष्टांतामध्ये स्वामींनी हा जो काही शिक्षापण जे आहे, म्हणजे शिक्षा एक प्रकारे बोलण्याच्या माध्यमातून स्वामींनी इंद्रभटांना केलेली आहे. मग इंद्रबाई दंडवते घातली, श्री चरणा लागले, मग राहाविले. मग स्वामी म्हणतात आता तुम्ही थांबा. मग गोसावी टोके गव्हाणासी बीजे केले, पुढे टोके गव्हाण आहे तिकडे स्वामी आमचे बीजे करतात. आणि मग स्वामी इंद्रभटांना म्हणतात की तयाचेनी तयासी गोमटे नाही. दादोस जे वागतात त्याच्यामुळे त्यांना स्वतःलाच काही चांगलं भेटणार नाहीये. मा तयाचिया जवळी का तुम्हासी कैचे, म्हणजे त्यांच्या जवळीने तुम्हाला कसं काही, एखादा माणूस आहे तो स्वतःच उपाशी, त्याला जेवायला भेटत नाही, त्याच्यासोबत आपण राहिलो तर आपण पण उपाशीच राहणार. तसं दादोस त्यांना स्वतःलाच त्याच्यातनं काही चांगलं साध्य करता येत नाहीये आणि तुम्ही जर का त्यांच्यासोबत राहिलात तर तुम्हाला देखील त्यांच्याकडनं काही चांगलं भेटणार नाही. दादोसांकडेच काही चांगलं नाहीये, मग तुम्हाला चांगलं कसं काय भेटेल त्याच्यातनं. आणि म्हणून जर का आपल्याला चांगलं काहीतरी पाहिजे असेल तर चांगल्याच ठिकाणी, जागा चांगली, वस्तू चांगली, पदार्थ चांगले, व्यक्ती चांगले असतील तर त्याचा परिणाम चांगला आपल्याला प्राप्त होईल. या उलट सगळं जर का असेल तर सगळा उलट परिणाम आपल्याला भोगायला मिळत असतो. आणि म्हणून आजचा जो दृष्टांत आपण घेतलेला आहे, काक शुक्राचा 17वा दृष्टांत श्रवण केला आणि सोबतच उत्तरार्ध 303 क्रमांकांची मार्की काक शुक्र दृष्टांताद्वारे इंद्रभटा शिक्षापण या लीळेचं चिंतन देखील आजच्या सत्रामध्ये आपण केलेलं आहे. दंड